24 मार्चला भावना आपण खूप दिवसाच्या ब्रेक नंतर फायनली पुन्हा एकदा भावना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आलो होतो. कारण इतके दिवस आपण खूप लॉस वगैरे करून ते सगळं म्हणजे का चुका केल्या काय ते सगळं सुधारण्याचा प्रयत्न करून भावना पुन्हा एकदा आपण आलो होतो मार्केटमध्ये. आणि खूप दिवस मार्केट असं डाऊनफॉल करत होतं आणि एका न्यूजमुळे भावना आज गॅप उघडणार होतं. तुम्हाला माहित असलेच ती न्यूज काय होती कमेंट करून सांगा. आणि त्या न्यूजमुळे मार्केट गॅप उघडलं सुद्धा होतं. आपण इतकी दिवस जी माती खाली होती आपण भावना अभ्यास करून सगळा मागला. आज स्ट्रिक्ट एसल लावला होता. पहिली ट्रेड घेतली आपण मार्केट उघडल्यानंतर तासाभर ॲनालाइज करून पहिली ट्रेड घेतली एसल स्ट्रिक्ट एसल लावला. आणि काय झालं माहिती विषय इंडेक्स चार्टला आपला टीपी दिला पण प्रीमियम चार्टला आपला टीपी दिला नाही. एसएल हिट करून मग टीपी दिला. बरं जाऊ दे ठीक आहे म्हणलं. एसएल गेला पहिल्याचा स्ट्रिक्ट आपण सगळं रूल वगैरे फॉलो केलं होतं आणि डे तिथल्या तिथं क्लोज करायला पाहिजे होता. तुम्हाला काय वाटतं केला असेल का डे क्लोज? नाही केला तर तोच विषय झाला आपला. तर दुसरी एक ट्रेड घेतली आणि त्यात सुद्धा अनालिसिस वगैरे आपलं प्रॉपर होतं. एसएल सुद्धा आपण स्ट्रिक्ट लावला होता पण एसएल थोडासा मोठा झाला आणि आपण ट्रॅप झालो दुसऱ्या वेळेस. कारण ते इमोशनलमध्ये ट्रेड आपण घेतली होती का त्याला प्रॉपर अनालिसिस वगैरे केलं होतं पण एसएल लावला होता आणि एसएल हिट झाला. आणि ठीक आहे आणि त्या एसएलमुळे भावना मला की आता वेगळीच डिरेक्शन मिळालेली आहे. आता इथून पुढची आपली जर्नी एक वेगळीच असणार आहे. आणि काय असेल काय नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बंद करणार नाही हे पण खरं आहे. आणि बाकी 2200चं ती लॉस झाला ती ठीक आहे. आता आपलं कॅपिटल जवळजवळ -40% मध्ये आलेलं आहे. ठीक आहे आता इथनं पुढची जर्नी थोडीशी वेगळं असणार आहे. तुम्हाला पण कळेल थोड्याच दिवसात. आणि बाकी तुम्हाला काय वाटते कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू.